बीड जिल्ह्यात रात्रपासून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याच्या नंतर सध्या मी बीड शहरातल्या धांडेनगर भागात आहे आणि धांडेनगर, सावतानगर, भोसलेनगर आणि इतर भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे आणि रस्त्यावरती पाणी आहे। अनेक लोकांच्या घरात देखील पाणी शिरल्याची माहिती मिळते। या ठिकाणी प्रशासन दाखल झालंय। बीडचे तहसीलदार माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधतोय। काय सांगाल सर, बीड शहरामध्ये तुम्ही आता उतरलाय, काय परिस्थिती आहे? अनेक भागात पाणी शिरल्याची माहिती मिळते आहे। रात्रीपासून जो पाऊस सुरू आहे त्यामुळे हे पाणी साचलेलं आहे। आता आपण ज्या भागात उभे आहोत धांडेनगर, हे जे पाणी येतं ते अगदी लांबपासून रेल्वे पटरीपासून येतंय, त्यामुळे इथं आपण जे बघतो ते पाणी मोठ्या प्रमाणात जमा झालं आहे। आम्ही नागरिकांना सतर्क राहण्याचे सूचना दिल्या आहेत। आता हे माझ्यासोबत जे दिसत आहेत ही तरुण मंडळी कुठे काही दुर्घटना घडू नये त्यासाठी सतर्क म्हणून थांबलेली आहे। आणि माझं आव्हान राहील की जरी पुराचं पाणी आलेलं आहे तरी आपल्या घराच्या बाहेर निघू नका। जिथून पाणी आम्हाला काढून देता येईल तसे नाले आम्ही मोकळे करून देत आहोत आणि पूर संपल्यानंतर आणखी काय उपाययोजना करता येतील त्या आम्ही करू। म्हणजे सद्यस्थितीला आता पाणी काढून देण्यासाठी तुमचं काम सुरू झालंय का? निश्चित पुढच्या बाजूला एक रेल्वे पटरीच्या जवळ इकडे पाणी जे येतंय त्याऐवजी आम्ही त्याला रेल्वे पटरीलगत नदीकडे काढून देण्याचा प्रयत्न करीत आहोत। नक्कीच पाणी काढून देण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे। मात्र या ठिकाणचे स्थानिक नागरिक सुद्धा माझ्यासोबत आहेत। काय परिस्थिती आहे, कधीपासून पाऊस आहे आणि लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याची माहिती आहे काय? एकदम बरोबर आहे। जवळपास हा पाऊस 2-3 दिवस झालं सलग चालू आहे आणि आज प्रशासन पोहोचलंय, पण आमची अशी हे की प्रशासनाने याच्या आधी सुद्धा हे पर्याय करता आला असता। आम्ही वारंवार सांगत होतो की रेल्वे पटरीच्या तिथून जे येणारा फुटका नळातून पाणी आहे जे बिंदुसरा नदीला गेलं असतं, पण ते न जाता ते ह्या भागात वळवलेलं आहे। हे पहिल्यापासूनच आहे, हे काय आज वळवलेलं नाही, आम्ही असा आरोप पण करणार नाही, पण याला पर्याय होता। पण प्रशासनाला आम्ही वेळोवेळी दाखवूनही त्याच्यावर काही दखल घेतलेली नाही। आज प्रशासन जागा झालेलं आहे, पण आज आमच्या घरात पाणी आलेलं आहे। आज जवळपास 3-4 दिवस झालं मुलांच्या शाळा बुडत आहेत, इकडच्या भागात दूध येत नाही आहे, पेपरवाले येऊ शकत नाही आहेत, लोकांना घराच्या बाहेर निघता येत नाही, कमरे इतकं पाणी जमा झालेलं आहे। प्रशासनाला वारंवार सहकार्य करण्याची भूमिका दाखवलेली आहे। इथं जवळपास 10 फुटाचा नाला होता, तो नाला जर योग्य वेळी जर झाला असता तर ही पूरग्रस्त परिस्थिती झालेली नसती। सर्व भागाचं पाणी या भागात येत असल्यामुळं इथल्या नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे आणि हे पूर्ण प्रशासनाचं अपयश आहे असं मी मानतो। नक्कीच प्रशासनावरती या ठिकाणी त्यांनी रोष व्यक्त केला आहे। काय परिस्थिती आहे, तुमचं घर कुठे आहे आणि एकूणच कुणाच्या घरामध्ये पाणी शिरलंय, काय नुकसान झालंय का? माझं घर इथं बाजूलाच आहे आणि ही जी पाण्याची परिस्थिती आहे काय माहिती का, बिंदुसरा धरणामधून त्या जो नाला आलेला आहे हे लिंडीचा वाडा म्हणतात, हा वाडा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आता आपण बघू शकतात की रोडपासून 1 किलोमीटर जे अंडरग्राऊंड जे गाळ्या आहेत, मेडिकल असतील, जेंट्स पार्लर असतील, त्या लोकांची 4 दिवस झालं दुकानं सगळे पाण्यात येतं। बिचाऱ्यांनी 10-15 लाख रुपये शेतीवर घरावर कर्ज काढून दुकानं टाकली। आज सगळं त्यांचं फर्निचर पाण्यात आहे, सगळं मेडिकलचं नुकसान आहे, सगळे जेंट्स पार्लर, कपड्याची दुकानं हे ते सगळं नुकसान आहे आणि लोकांच्या घरामध्ये बी पाणी घुसलंय। 4 दिवस झालं लोकांना इथून शाळेत जाता येत नाही, मुलांना काय लोकांना दूध येत नाही घरामध्ये। जर अचानक जर एखाद्याच्या घरामध्ये जर पेशंट अचानक जर एखादं दुखणं वाढलं तर जागेवर जाऊ शकतं, तिथून काय गाडी जाऊ शकत नाही, ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही। आपण बघू शकता त्या स्कॉर्पिओच्या बोनटला अगदी काचाला पाणी लागत आहे, म्हणजे आता मी सध्या उभा आहे तर कमरा इतकं पाणी आहे इथं। तर हा जी मोठा नाला आहे कमीत कमी हा रुंदीला 20 फुटाचा तरी नाला पाहिजे, म्हणजे इथून पाणी सरळ त्या लिंड्याच्या वाड्यातून तिकडे त्या तलावात जाईल किंवा त्या रेल्वे पटरीपासून मोठा नाला जर त्या तलावामध्ये बिंदुसराच्या धरणात जर काढलं, म्हणजे त्या नदीला पाणी जर काढलं तर हे पाणी असं इकडे येणार नाही। नक्कीच नागरिक सांगतात त्या पद्धतीनं तुम्हाला याची पूर्वसूचना होती की अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते, कारण गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पूरस्थिती आहे बीड जिल्ह्यामध्ये। शहरात पाणी घुसेल याची तुम्हाला कल्पना होती का? निश्चितच माननीय जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन सर आहेत, जे नगर परिषदचे मुख्याधिकारी आहेत, BDO आहेत, ग्रामपंचायतचा भाग आहे काही, या सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत। सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, तथापि हा पाऊस त्यापेक्षाही जास्त आहे। आपण बघतो त्याप्रमाणे अतिवृष्टी झाली आहे, अचानक पाऊस आल्यामुळे पाण्याचं प्रमाण वाढत असतं, तरीही प्रशासन सतर्क आहे। कोणतीही मेडिकल इमर्जन्सी असेल किंवा कोणतीही दुर्घटना घडत असेल तर इथे NDRF पथक तैनात आहे। माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी मिलिटरीची टीम सुद्धा बोलवून ठेवलेली आहे, त्यामुळे कोणत्याही प्रशासन कोणत्याही दुर्घटनेला आपत्तीला सामने देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत। नक्कीच या ठिकाणी कुठलीही परिस्थिती उद्भवली तरी मात्र NDRF आर्मीच्या टीम या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं तहसीलदारांनी माहिती दिलेली आहे आणि हे जे काही संपूर्ण पाणी आता बीड शहरामध्ये घुसतंय ते सुद्धा दुसऱ्या बाजूला बिंदुसरा धरणाच्या बाजूने काढून देण्यासाठीचे प्रयत्न जे आहेत ते प्रशासनाकडून आता सुरू करण्यात आलेले आहेत। कॅमेरामन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.